नमस्कार. तर आज आपण पालक मटारची भाजी बनवणार आहोत. इथे एक पालकची जोडी निवडून घेतलेली आहे. तिला बारीक कट करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. गॅसवरती कढई ठेवायची. धुतलेली पालक आपल्याला कढईमध्ये घालायची आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे. त्यानंतर अर्धा ग्लास पाणी घालून आपल्याला 10 मिनिटं पालक शिजवून घ्यायचे. इथे कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आपल्याला. गॅसवरती कढई ठेवायची आहे. तेल घालायचं, जिरे मोहरी घालायची, फोडणीला कढीपत्ता घालायचा आहे, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, लसूण घालायचं आहे बारीक करून घेतलेला, टोमॅटो घालून भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर वाटाणा घालायचा आहे. एक वाटीभर छान असं मिक्स करून एक 5 मिनिटं झाकून शिजवायचं आहे. इथे भाजी मिक्सरला बारीक करून घेते. 3 चमचे मी इथे बेसन पीठ घातलेलं आहे. थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे भाजी. त्यानंतर इथं हळद, धना पावडर, लाल तिखट, काळा मसाला, हिंग आणि कोथिंबीर घालायची आहे. मिक्स करून घ्यायचे. बारीक केलेली पालकची भाजी घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 5 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे. मस्त अशी पालक मटारची भाजी तयार आहे.